discuss the continuity of function f of x equal to x raised to 4 minus 64x upon square root of x square plus 9 minus 5 for x not equal to 4 equal to 240 for x equal to 4 at x equal to 4 at x equal to 4. पहिल्या टाइपचे एक्झाम्पल्स. फर्स्ट टाइप, डिस्कस द कंटिन्युटी ऑफ फंक्शन ॲट पॉइंट. यामध्ये आपण आता सिक्वेन्शियली प्रत्येक टाईपचा एक एकचे क्वेश्चन्स पाहणार आहे. त्यातला फर्स्ट टाइप, discuss the continuity of function at point x equal to a. In this one, given function is f of x equal to x raised to 4 minus 64x upon square root of x square plus 9 minus 5 for x not equal to 0, x not equal to 4 equal to 240 for x equal to 4 at x equal to 4. In this case, we have to discuss the continuity at x equal to 4. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटला आपल्याला फक्त कंटिन्युटी चेक करायची. यासाठी फंक्शन दिलेलं आहे इक्वल टू आणि नॉट इक्वल टूच्या स्वरूपात. यासाठी कंडिशन आपल्याला यूज करायची आहे, लिमिट x टेंड्स टू a f of x इज इक्वल टू जर f of a असेल तर ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस असतं. मग यात फर्स्ट व्हॅल्यू म्हणजेच f of 4 काय दिलेली आहे, 240. f of 4 ही व्हॅल्यू दिलेली आहे 240. आणि नंतर फक्त फाइंड करायचं लिमिट x टेंड्स टू 4 f of x equal to limit x tends to 4 x raised to 4 minus 64x divided by square root of x square plus 9 minus 5. आता हे लिमिट फक्त सॉल्व करायचं आहे. हे लिमिट सॉल्व करताना आधी डिनॉमिनेटरच्या टर्मसाठी काय करावं लागेल, रॅशनलायझेशन प्रोसेस, रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर, रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर जर रॅशनलाइज केला इक्वल टू काय येईल पहा टर्म, लिमिट x टेंड्स टू 4 x raised to 4 minus 64x upon root x square plus 9 minus 5 multiplied by root x square plus 9 plus 5 upon root x square plus 9 plus 5. डिनॉमिनेटर रॅशनलाइज होताना या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन होईल, पण न्यूमरेटरच्या या टर्मचं लिमिट मात्र आपल्याला सेपरेट घ्यावं लागेल. या टर्मचं लिमिट जर सेपरेट घेतला, लिमिट x टेंड्स टू 4 स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 9 प्लस 5 into limit x tends to 4, न्यूमरेटरची टर्म as it is x raised to 4 minus
64x upon denominator rationalize a minus b a plus b a square minus b square म्हणजेच root of x square plus 9 bracket square minus 5 square a square minus b square. पहिल्या लिमिट मध्ये x ची व्हॅल्यू डायरेक्ट 4 सबस्टिट्यूट करता येईल. रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 9 प्लस 5 into limit x tends to 4. सायमल्टेनियसली लगेच न्यूमरेटर आता सिम्प्लिफाय करायला सुरुवात करायची. जर तो पहिल्या स्टेप पासूनच स्टार्ट केला असता तर यातही लिमिट लगेच सेपरेट झाला असता. न्यूमरेटर सिम्प्लिफाय करत असताना आधी x कॉमन घेता येऊ शकतो. त्यातला x जर कॉमन घेतला तर शिल्लक राहील ब्रॅकेट मध्ये x क्यूब मायनस 64 divided by square root cancel x square plus 9 minus 25 x square plus 9 minus 25 equal to 16 plus 9 plus 5 into limit x tends to 4 x into bracket x cube minus 64 ला 4 क्यूब लिहिता येईल. 64 म्हणजेच 4 क्यूब divided by denominator x square 9 minus 25 म्हणजे minus 16. 9 minus 25 is a minus 16. 16 plus 9 पहिली टर्म स्क्वेअर रूट मध्ये 16 plus 9 म्हणजे 25. 25 चा स्क्वेअर रूट येईल 5 and 5 plus 5 10 ही झाली पहिली कॉन्स्टंट टर्म. त्यात पुन्हा पुढच्या लिमिट मध्ये हा जो x आहे त्या x चा लिमिट आपण सेपरेट घेऊ शकतो कारण त्यात व्हॅल्यू जर 4 सबस्टिट्यूट केली तर 0 येत नाहीये. लिमिट x टेंड्स टू 4 x चं लिमिट वेगळं घेतलं न्यूमरेटरच्या. पुढे टर्म शिल्लक राहिल्या x टेंड्स टू 4 x क्यूब मायनस 4 क्यूब अपॉन x स्क्वेअर मायनस 16 लाच लिहिता येईल 4 स्क्वेअर. तर यापुढे हे लिमिट दोन प्रकारे सॉल्व करता येईल. एक म्हणजे फॅक्टरायझेशन. न्यूमरेटरला a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला, डिनॉमिनेटरला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला, किंवा दोन्ही ठिकाणच्या टर्म x रेस टू n मायनस a रेस टू n या स्वरूपात आहेत. फक्त डिव्हाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x मायनस a ही प्रोसेस जर केली तर आपण स्टँडर्ड फॉर्म्युला वापरू शकतो. दोन्ही मेथडनी स्टेप्स सारख्याच होतील. इव्हन यात आधी x मायनस 4 ने डिव्हाइड करावं लागेल, नंतर त्याचं लिमिट सेपरेट आणि लिमिट सेपरेट घेऊन परत त्या लिमिट्सच्या व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. आणि फॅक्टर जर पाडले तर डायरेक्ट x मायनस 4 कॅन्सल होऊन जाईल. पहिल्या लिमिट मध्ये x ची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट केली 10 into 4 आला. लिमिट x टेंड्स टू 4 a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला a मायनस b म्हणजे x मायनस 4 इंटू a स्क्वेअर दॅट इज x स्क्वेअर प्लस 4x प्लस 16. a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला काय a मायनस b इंटू a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजेच 4x आणि प्लस 4 स्क्वेअर म्हणजे 16. इथे ट्वाइस ए बी नसतो. ट्वाइस ए बी ही टर्म फक्त ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये असते. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर
डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक्स मायनस 4 इंटू एक्स प्लस 4 आणि यामध्ये हे एक्स मायनस 4ची टर्म कॅन्सल होऊन जाईल. आता राहिलेल्या टर्म्समध्ये डायरेक्ट आपल्याला एक्सची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट करता येईल. पहिली टर्म 10 इंटू 4 म्हणजे 40. आता न्यूमरेटरला एक्सच्या जागी 4 सबस्टिट्यूट करा डायरेक्ट. 4 स्क्वेअर प्लस 4 इंटू 4 प्लस 16 अपॉन 4 प्लस 4. एक्सच्या जागी 4 सबस्टिट्यूट केला म्हणजेच 40 इंटू 16 प्लस 16 प्लस 16 दॅट इज 48 अपॉन 4 प्लस 4 म्हणजे 8. त्या 8 ना आधी 48ला डिवाइड करता येईल, 6 राहील आणि 40 इंटू 6 म्हणजे काय आला 240 आणि एफ ऑफ 4 ची पण व्हॅल्यू काय 240. या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत म्हणजेच हे फंक्शन x इक्वल टू 4 या ठिकाणी काय म्हणजे कंटिन्युटीची कंडिशन या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपण शेवटी यूज करतो. दोन व्हॅल्यूज सेपरेट फाइंड करायच्या आधी एफ ऑफ ए नंतर लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ ए आणि मग या दोन व्हॅल्यू जर इक्वल असतील तर कंटिन्युअस अदरवाईज डिसकंटिन्युअस. आणि मग फायनल आन्सर काय येणार आपण देअरफॉर लिमिट एक्स टेंड्स टू 4 एफ ऑफ एक्स is equal to f of 4 and therefore f of x is continuous at x equal to 4. Next term काय होईल मग therefore limit x tends to 4 f of x equal to f of 4 and therefore f of x is continuous at f of x is continuous at x equal to 4. प्रॉब्लेम कंटिन्युटीच्या टाईपनुसार सेपरेट करायचे, लिमिटच्या टाईपनुसार नाही. आता यात जो एफ ऑफ एक्स दिलेला आहे त्यात लिमिटचे जेवढे टाईप्स आपण पाहिले त्यापैकी कुठल्याही टाईपचं फंक्शन त्या ठिकाणी असू शकतं. मोस्टली या ग्रुपच्या क्वेश्चनमध्ये ते असंच. if f of x equal to log 3 plus x minus log 3 minus x upon x for x not equal to 0 is continuous at x equal to 0
is continuous at x equal to 0. Find f of 0. Find f of 0. आता हा जो टाइप आहे हा किंवा हा if f of x equal to 1 minus cos kx upon x sin x for x not equal to 0 equal to 2 for x equal to 0 each continuous at x equal to 0, find the value of k. Find the value of k किंवा find the value of f of 0, f of a या टाईपचे जे क्वेश्चन असतात यामध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे ही कंडिशन ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेली असते आणि त्यामुळं प्रिव्हियस टाईपमध्ये जसं आपण लिमिट x टेंड्स टू a f of x इक्वल टू f of a ही कंडिशन शेवटी वापरली ती कंडिशन यामध्ये सुरुवातीलाच यूज करायची आणि त्या कंडिशनवरून आपल्याला एक इक्वेशन मिळतं त्यात व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करायच्या आणि सॉल्व केलं की जी काही अननोन व्हॅल्यू के किंवा एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड होते. म्हणजे यात नंबर 1 नंबर 2 असं लिहूनही आपण सोडू शकतो त्याला, पण त्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट कंडिशन वापरता येईल. मग यात फंक्शन काय दिलेलं आहे पहा, given function is f of x equal to log of 3 plus x minus log of 3 minus x upon x for x not equal to 0. आणि हे फंक्शन x equal to 0 ला कंटिन्युअस आहे. as f of x is continuous at x equal to 0, therefore limit x tends to 0 f of x is equal to काय असणार, f of 0. यात a ची किंमत 0 आहे. x इक्वल टू 0 या पॉइंटला हे फंक्शन कंटिन्युअस आहे, म्हणजेच लिमिट x टेंड्स टू 0 f of x इज इक्वल टू काय असेल, f of 0. यात फक्त फंक्शनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची अँड देअरफॉर f of 0 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, तो लेफ्ट साइडला ठेवला ॲज इट इज. लिमिट x टेंड्स टू 0 f of x काय, log of 3 plus x minus log of 3 minus x upon x. तर हे लिमिट सॉल्व कसं होईल, आता लिमिटचा टाईप लिमिट x टेंड्स टू 0 log m minus log n log m upon n, log m minus log n, that is log of 3 plus x upon 3 minus x divided by x. आता यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरहून 3 कॉमन घेता येईल, दॅट इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 log ऑफ, न्यूमरेटरहून जर 3 कॉमन घेतला तर शिल्लक राहील 1 प्लस x अपॉन 3 डिवाइडेड बाय 3 इंटू 1 मायनस x अपॉन 3 अपॉन x. आता यामधले हे 3 कॅन्सल झाले, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. पुन्हा काय करायचंय, तीच प्रॉपर्टी अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे लॉग m अपॉन n लाच आपण परत लॉग m मायनस लॉग n लिहू शकतो, दॅट इज लॉग ऑफ 1 प्लस x अपॉन 3 मायनस लॉग ऑफ 1 मायनस x अपॉन 3 डिवाइडेड बाय
denominator is x. नंतरची स्टेप काय, डिनॉमिनेटरचा x सेपरेट log of 1 plus x upon 3 divided by x minus log of 1 minus x upon 3 divided by x. त्यानंतर कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट्स, कॉन्स्टंट ॲडजस्टमेंटसाठी लिमिट x टेंड्स टू 0 log of 1 plus x by 3. लॉगच्या स्टँडर्ड फॉर्मचं मिनिंग काय, जी टर्म 1 मध्ये ॲड केलेली असते ती टर्म डिनॉमिनेटरला पाहिजे. मग यासाठी x आहे, x बाय 3 येण्यासाठी 1 बाय 3 ना डिवाइड आणि 1 बाय 3 ना मल्टिप्लाय करायचं, म्हणजे टर्म येईल x बाय 3 इंटू 1 बाय 3 मायनस लॉग ऑफ 1 मायनस एक्स बाय 3 अपॉन, इथे मात्र मायनस एक्स बाय 3 आहे, त्यामुळे मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल मायनस 1 बाय 3 ना, मायनस एक्स बाय 3 इंटू मायनस 1 बाय 3. नंतर लिमिट सेपरेट कॉन्स्टंट आउटसाइड 1 बाय 3 इंटू लिमिट x टेंड्स टू 0 log of 1 plus x by 3 अपॉन x बाय 3. त्या ठिकाणचा मायनस 1 बाय 3 जर आउटसाइड घेतला तर मायनस इंटू मायनस प्लस 1 बाय 3 लिमिट x टेंड्स टू 0 log of 1 minus x by 3 upon minus x by 3 equal to 1 by 3 into 1 plus 1 by 3 into, आणि 1 by 3 plus 1 by 3 म्हणजे, and therefore f of 0 equal to काय आला, 2 by.
function f of x is continuous at x equal to 0. The function f of x is continuous at x equal to 0, where f of x equal to x square plus a for x greater than equal to 0 equal to 2 root x square plus 1 plus b for x less than 0 and f of 1 equal to 2, f of 1 equal to 2, find a and b, find a and b. या क्वेश्चन मध्ये एक थोडासा चेंज इन्क्लूड केला गेलेला आहे, तो आयडेंटिफाय होणं आधी आवश्यक आहे. आधी आपण जर आतापर्यंतच्या या टाईपच्या क्वेश्चनचा विचार केला, कंडिशन काय, फंक्शन कंटिन्युअस आहे x इक्वल टू 0 ला, म्हणजे त्याचं लेफ्ट हँड लिमिट इक्वल टू राईट हँड लिमिट इक्वल टू f ऑफ 0 येणार. कारण फंक्शन हे लेस दॅन ग्रेटर दॅनच्या स्वरूपात दिलेलं आहे. च्या व्हॅल्यूज लेस दॅन ग्रेटर दॅनच्या स्वरूपात दिल्या की समजायचं आपल्याला लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटचा वापर करायचा. आता यात फंक्शन ऑलरेडी कंटिन्युअस आहे हे दिलेलं आहे आणि त्यावरून a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. पण f ऑफ 1 ही एक व्हॅल्यू दिलेली आहे, f ऑफ 1 इक्वल टू 2 ही एक व्हॅल्यू दिलेली एक्स्ट्रा. या व्हॅल्यूचा वापर कशा पद्धतीने आणि कशासाठी करायचा पहा. फर्स्ट ऑफ ऑल, f of x is given function is f of x इक्वल टू काय दिलेला आहे, x square plus a for x greater than or equal to 0, then 2 root x square plus 1 plus b for x less than 0. This function is continuous at x equal to 0 आणि व्हॅल्यू दिलेली आहे f of 1 ची. तसा तर f of 0 द्यायला पाहिजे होता, पण यात दिला f of 1. आणि यासाठी जर आपण कंटिन्युटीची कंडिशन लिहिली तर त्यातही कुठे f of 1 येणार नाहीये. मग ही व्हॅल्यू का दिलेली आहे पहा. फर्स्ट ऑफ ऑल, ॲज f of x is continuous at x equal to 0. x equal to 0 या व्हॅल्यूसाठी हे फंक्शन कंटिन्युअस आहे. मग कंडिशन काय कंटिन्युटीची, देअरफॉर लिमिट x टेंड्स टू 0 मायनस f of x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 प्लस f of x इक्वल टू f of 0. x इक्वल टू 0 म्हटल्यानंतर f of 0 च लिहावं लागेल. जरी f of 1 दिलेला असला तरी त्याचा यात उपयोग करता येणार नाही. हा डिफरन्स लक्षात घ्या केअरफुली. आधी आपल्या युजुअल ट्रॅक न जाऊया आपण, f of 1 चं काय करायचं ते नंतर बघूया. एवढंच फंक्शन दिलेलं आहे सपोज आणि ते कंटिन्युअस आहे. लेफ्ट हँड लिमिट इक्वल टू राईट हँड लिमिट इक्वल टू f of 0. लेफ्ट हँड लिमिट फाइंड करण्यासाठी फंक्शनची किंमत आपण काय घेणार, लेफ्ट हँड लिमिट फाइंड करण्यासाठी फंक्शनची किंमत 2 रूट x स्क्वेअर प्लस 1 प्लस b
कारण x लेस दॅन 0 आहे तिथे. राईट हँड लिमिट फाइंड करण्यासाठी फंक्शनची किंमत एक्स स्क्वेअर प्लस ए आणि एफ ऑफ 0 साठी फंक्शनची किंमत एक्स स्क्वेअर प्लस एच घेणार, कारण त्यात इक्वल टू पण आहे. म्हणजे राईट हँड लिमिट आणि एफ ऑफ 0 या दोन्हीसाठी फंक्शनची व्हॅल्यू एकच घेणार आपण. त्यानं आपल्याला कुठली व्हॅल्यू मिळेल का असा एक प्रॉब्लेम पाहिला होता आपण. त्यांना कुठली व्हॅल्यू मिळणार नाही. समजा राईट हँड लिमिट घेतलं आपण, लिमिट एक्स टेंड्स टू 0, राईट हँड लिमिट साठी फंक्शन काय घेणार, एक्स स्क्वेअर प्लस ए, आणि एफ ऑफ 0 साठी फंक्शन काय घेणार, एक्स स्क्वेअर प्लस ए ॲट एक्स इक्वल टू 0. यात जर एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली, 0 प्लस ए इक्वल टू 0 प्लस ए, म्हणजे ए इक्वल टू ए. ए ची किंमत मिळते का आपल्याला, नाही मिळणार आहे. म्हणजे या कंडिशनचा इथे आपल्याला उपयोगच नाहीये. एक तर आपण लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट या दोन व्हॅल्यू घेऊ शकतो, किंवा लेफ्ट हँड लिमिट आणि एफ ऑफ 0 या दोन व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. नंतरच्या दोन व्हॅल्यूजचा उपयोग नाही. ओके, मग ॲज युजल आपण लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट या दोन व्हॅल्यूज घेऊन टाकूया. देअरफॉर लिमिट x टेंड्स टू 0, 0 मायनस एफ ऑफ x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 प्लस एफ ऑफ x. या दोन व्हॅल्यू आपण फक्त घेतल्या, लेफ्ट हँड लिमिटची एक व्हॅल्यू आणि राईट हँड लिमिटची एक व्हॅल्यू. लिमिट x टेंड्स टू 0, लेफ्ट हँड लिमिट साठी फंक्शन काय, 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस बी, आणि राईट हँड लिमिट साठी फंक्शन काय, एक्स स्क्वेअर प्लस ए. दोन्ही ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करायची आहे. काय होईल, 2 इंटू रूट ऑफ 0 प्लस 1 प्लस बी इक्वल टू 0 प्लस ए. रूट ऑफ 0 प्लस 1 म्हणजे 1, 1 इंटू 2 राहील 2, 2 प्लस बी इक्वल टू ए, म्हणजेच ए मायनस बी इक्वल टू 2 किंवा बी इक्वल टू ए मायनस 2. आता या एकाच कंडिशन वरून आपल्याला ए आणि बी या दोन व्हॅल्यूज फाइंड करता येतील का, पहा, केअरफुली लक्ष द्या. राईट हँड लिमिट आणि एफ ऑफ 0 हे दोन इक्वेट करून उपयोग नाही. त्यानंतर लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट आपण इक्वेट केले, त्यांनी एक कंडिशन मिळाली. पण जर आपण लेफ्ट हँड लिमिट आणि एफ ऑफ 0 इक्वेट केले, तरी हेच इक्वेशन आपल्याला मिळणार ॲज इट इज. म्हणजे ओव्हरऑल हे जरी तीन दिसत असले इक्वल, तरी कंडिशन आपल्याला अवेलेबल वापरता येण्यासारखी फक्त एकच आहे. पण त्या एका कंडिशनवरून ए आणि बी या दोन व्हॅल्यूज फाइंड करता येतील का, नाही. आणि यासाठीच एक दुसरी कंडिशन दिली आहे एफ ऑफ 1 ची. एफ ऑफ 1 चा वापर कशासाठी करायचा आहे तो पहा. इथे एकाच कंडिशन वरून आपल्याला, एकाच इक्वेशन वरून ए आणि बी या दोन व्हॅल्यूज फाइंड करता येणं शक्य नाही. आणि यासाठी दुसरी एक कंडिशन दिली आहे एफ ऑफ 1 ची. याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊन ठेवू. also एफ ऑफ 1 इक्वल टू काय दिले व्हॅल्यू, एफ ऑफ 1 इक्वल टू. आता एफ ऑफ 1 चा अर्थ काय असतो, एफ ऑफ 1 मीन्स व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स at x equal to 1. f of 1 means what, value of f of x at x equal to 1 ही व्हॅल्यू दिलेली आहे 2. व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट x equal to 1 इज इक्वल टू 2 दिलेली आहे.
मग याचा वापर कसा करता येईल? एफ ऑफ एक्सच्या आपल्याकडे आता दोन किमती आहेत, त्यापैकी कुठली किंमत घ्यायची आहे हे महत्वाचं आहे. एफ ऑफ एक्सच्या दोन किमती आहेत, त्या किमती आहेत लेस दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 0 साठी. त्यात 1 चा कुठे उल्लेख केलेलाच नाही. मग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कुठली घ्यायची आहे? आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची एफ ऑफ 1 ची, म्हणजे एक्स इक्वल टू 1 आहे. 1 हा 0 पेक्षा ग्रेटर आहे. 1 हा एलिमेंट 0 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे फंक्शनची किंमत घेताना एक्स ग्रेटर दॅन 0 ज्या ठिकाणी आहे ती किंमत घ्यावी लागेल. कारण एक्स ची किंमत ज्यावेळी 0 पेक्षा जास्त असेल त्यावेळी फंक्शन काय? एक्स स्क्वेअर प्लस ए. आणि एक्स ची किंमत जर 0 पेक्षा कमी असेल तर फंक्शन काय? 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस बी. ही जी दुसरी किंमत आहे ही कशासाठी आहे? एक्स ची किंमत 0 पेक्षा कमी असताना. पण इथे एक्स इक्वल टू काय? 1, जो की 0 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच फंक्शनची किंमत काय घेणार आपण? एक्स स्क्वेअर प्लस ए ॲट एक्स इक्वल टू 1 इक्वल टू, यात एक्स ची किंमत 1 टाकून द्या. 1 स्क्वेअर प्लस ए इक्वल टू 2. 1 राईट साईडला घेतला, 2 मायनस 1 म्हणजे ए इक्वल टू काय आला? आणि ही किंमत इक्वेशन 1 मध्ये टाकली तर बी ची किंमत मिळेल. फ्रॉम इक्वेशन 1 बी इक्वल टू 1 मायनस 2, सो बी इक्वल टू मायनस. म्हणजे जर मायनर चेंजेस एक्झाम्पल मध्ये केले गेले तर फंडामेंटली आपण स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. एक्झाम्पल्स हे प्रत्येक वेळी ॲज इट इजच तशाच प्रकारचं असेल असं नाही, थोडंफार त्यात अशा प्रकारच्या काही चेंजेस पॉसिबल असतात. एक्झाम्पल्स असे टाईप वाईज स्टडी करायचे. पहिला टाईप ॲट एक्स इक्वल टूचा, त्यात इक्वल टू नॉट इक्वल टू असेल तर कंडिशन कुठली, लेस दॅन ग्रेटर दॅन असेल तर कंडिशन कुठली. आता याच ग्रुपमध्ये काय? डिस्कस द कंटिन्युटी ऑफ फंक्शन ॲट पॉईंट. मग यासाठी आपल्याला घ्यावं लागेल लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट. ऑन इट्स डोमेन म्हटलं तर पूर्ण डोमेनवरती कंटिन्युटी चेक करायची. लाईकवाईज हे टाईप सेपरेशन कंटिन्युटीच्या एक्झाम्पल्सनुसार होणं आवश्यक आहे. जे काही झालेले सर्व प्रॉब्लेम्स आहेत ते एकदा टाईपनुसार सेपरेट करायचे, कुठल्या टाईपचे कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत. Discuss the continuity of function on its domain for f of x equal to x plus 1 upon x minus 1 for 0 less than equal to x less than equal to 2 equal to 5x minus 7 for 2 less than x less than equal to 4 equal to x square plus 5 upon x minus 3 for 4 less than x less than equal to 6.
लेस दॅन इक्वल टू 6. कंप्लीट डोमेन वरती कंटिन्युटी चेक करायची. आणि सेकंड एक प्रॉब्लेम घ्या मधलाच. डिस्कस द कंटिन्युटी ऑफ फंक्शन. Discuss the continuity of function f of x equal to 5x square minus 4x plus 3 for 0 less than equal to x less than equal to 3 equal to 4x minus 7 for 3 less than x less than equal to 6 at x equal to 3 at x equal to 3. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये फक्त x इक्वल टू 3 या एकाच पॉइंटला कंटिन्युटी चेक करायची आणि मागच्या एक्झाम्पल मध्ये कंप्लीट डोमेन वरती कंटिन्युटी चेक करायची. हे दोन एक्झाम्पल्स कंप्लीट करायचे.